पंखा वाटतंय बाई सांगू नको, एवढं सांगू नको सगळ्यांना. काय हे कॉर्पोरेट मजदूर आहेत इथे येताना तरी काम सोडून यायचं. कर्जत डायरीज असं या प्लेसचं नाव आहे आणि इकडचा हा एरिया दिसतोय मस्तपैकी. लोकेशन आहे आपला. इथे समोरच कोतळीगड आहे. ओके. पलीकडे तुम्हाला तुंगी फोर्ट तो दिसेल. अच्छा. गड त्याला बोलतात. ओके. हमारा पैसा खत्म हो गया है, पैसा खत्म हो गया है, चलो बाय बाय. ठीक आहे चालेल. ठीक आहे पण सो मित्रांनो ब्लॉगर जोडीमध्ये आलेलं आहे का सामान घेऊन सगळं की अजून होतं? सुरुवात आहे. सो नमस्कार मित्रांनो, ब्लॉगर जोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळालेलंच असेल की आपण चाललेलो आहे फिरायला. सो हा प्लॅन असणार आहे, आपले शाळेतले सगळे मित्र मैत्रिणी सगळ्यांसोबतचा असणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि आपण आता एक दिवस आधी डीमार्टमध्ये आलेलो आहे पूर्ण सामान खरेदी करायला. आणि कारण भरपूर आपल्याला खूप काय काय गोष्टी लागणार आहेत. तर तुम्ही पण तुमच्या पिकनिकला जाताना आदल्या दिवशी डीमार्टला जाता की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. किती होतील? 3000. डीमार्टमध्ये सामान घेणं झालेलं आहे कम्प्लीट आणि आपण टोटल सामान घेतलेलं आहे 3000 रुपयाचं. शेवटला अरे बटन कुठेतरी दाबा. सामान खरेदी झालेली आहे आपली पब्लिक. ठीक आहे. सो आता सकाळी उद्या आपण निघणार आहोत 9-9:30 वाजता निघणार आहोत. बरोबर. आपली पोरं खूप मेहनत करतात याच्यासाठी पिकनिकसाठी. तर बघूया त्यांना उद्या काय फळ मिळतं. त्यांना असं वाटतं की वेजवाल्यांना सगळं आवडणार आहे. आणि जर तिकडे जाऊन कोणी शिव्या घातल्यानंतर की हेच नाही आणलं तेच नाही आणलं तर काय बोलतो? त्याच्याकडनं अजून 1000 रुपये घेणार आणि बोलणार प्लीज गाडी काढ. सो प्लीज कोणी बोलू नका की हेच नाही आणलं. अरे तुम्ही तिकडे. हॅलो, गुड मॉर्निंग. ब्लॉगर जोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉगर जोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत पिकनिकला. खूप सारी मजा येणार आहे कारण आपले सगळे मित्र आहेत. ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी जो पहिला येतो तो मीच असतो. मी इथे येऊन उभा आहे, सगळ्यांची वाट बघत आहे. आणि माझ्याबरोबर मेघा सुद्धा असते त्याच्यामुळे तिला पण सगळ्यांची वाट बघायला लागते. तो ठीक आहे. आता आपण चाललेलो आहोत कर्जतला. अजून एक मेंबर यायचा बाकी आहे तर त्याची आपण वाट बघतोय इथे. पुढे बघूयाच काय काय होतंय ते. आणि जर तुम्ही रील बघितला नसेल तर आत्ता जा आमच्या इंस्टाग्राम पेजला आणि सगळ्या रील्स बघा. सगळ्या रील्स लाईक करा आणि कमेंट करा आणि आम्हाला सांगा. आवडलं तरी सांगा आणि नाही आवडलं तरी पण सांगा. तसं आवडतीलच मला वाटतं. तो आपण थांबलेलो आहे आपल्या फर्स्ट चेकिंग पॉइंटला चौक नाक्याला. आणि आता आपल्याला जायचं पुढे. झाली का गाडी तुमची शॉपिंग झालेली आहे पूर्ण? एकदम. वॉशिंग मशीन रिपेअर करणं आहे का? पिकनिकला आल्यावर पण कामावरती. पाऊस तर जामच भारी होता. जबरदस्त वाटतंय ना एकदम. असंच वेदर पाहिजे होतं. क्लास. हे काय तो हे खोडलेलं वाटतं काहीतरी. काय सांग ना. गेस करा ना. त्याला काय विचारतो? पंखा वाटतं. बाई सांगू नको, एवढं सांगू नको सगळ्यांना विचारतो. काय मोरपंख? ते ओळखले बाई. तू पैसे द्या. अरे ती खाडाखोड झाली. हे राव ओळख काय ते. काय हे कॉर्पोरेट मजदूर आहेत. इथे येताना तरी काम सोडून यायचं. नाही, कॉर्पोरेट मजदूर सगळीकडे असतात. ते तिन्ही मावडं घेऊन नाही चालत. लोकेशन कळत नाही का तुम्हाला? असे कसे वरती गेलात? रिवर्स चाललात ते.
काय आमचे ड्रायव्हर आता काय बोलायचं जगातच लिहिला आमच्या काय सगळेच ड्रायव्हर येडे हे बघा सगळे रिवर्स येत आहेत. आणि हे आहे आपलं लोकेशन. फायनली आपण आलोय कर्जत डायरीज मध्ये. सो कर्जत डायरीज असं या प्लेसचं नाव आहे. ते मस्त चेअर वगैरे लावले आहेत. हा एक नंबर. पूलचा जो व्ह्यू आहे तो खूप खतरनाक आहे. इथे रूम्स आहेत, इकडे रूम्स आहेत, इथे इथे. आणि तुम्ही सगळे सांभाळता का? तुमचं नाव काय? अक्षय. अक्षय. अच्छा, काय सांगाल तुम्ही रिसॉर्ट बद्दल तुमच्या? रिसॉर्ट तुम्हाला लोकेशन इथे बेस्ट लोकेशन आहे आपला. इथे समोरच कोथळीगड आहे. ओके. पलीकडे तुम्हाला तुंगी फोर्ट तो दिसेल. अच्छा. हजरगड त्याला बोलतात. ओके. आणि त्याच्या बाजूलाच इकडे 1 किलोमीटर वरती सोलनपाडा डॅम आहे, तो फेमस आहे. टुरिझम साठी खूप बेस्ट आहे. ओके. किती रूम्स आहेत आपल्या? आपली 4 कॉटेज असतात, 1 2 3 4. हा. आणि वरती रेस्टॉरंट आहे, तुम्ही तिकडे वरती चाय किचन सगळं. ओके. फूडचं. ओके चालेल. व्ह्यू एकदम मस्तच आहे. इकडे समोरच डोंगर दिसतोय, खतरनाक. सकाळीच बोलतो उद्या. काय आवडला का तुला? हो खूप जास्त. स्विमिंग पूल वरून आणि व्ह्यू इज प्लस पॉइंट ऍक्च्युली. आणि हे इथे आल्या आल्या लगेच सस्ता चालू झालंय काम करायला लॅपटॉप घेऊन. बघ ना. 2 मिनिटं. खूप भारी आहे. एवढं वाटलं नव्हतं चांगलं असेल, पण लयच भारी आहे. आनंदला अंडर एस्टिमेट केलंस का तू? म्हणजे इथूनच आलो मला वाटतं आपण तेव्हा तिकडून त्या रस्त्यावरून. हा येस. 102 आपण एक रूम बघूया. नाईस सही. नाईस नाईस नाईस. प्रत्येकाच्या रूम मध्ये फ्रीज आहे. वा वा वा. व्ह्यू एक नंबर आहे. मला वाटतं त्या रूम मधून व्ह्यू मस्त डोंगर दिसत असेल. एक मिनिट नाव सॉरी. कडक मोठा आहे. मोठा आहे. इथे सिंक आहे. बाकी 3 रूम्स खाली आहेत आणि हा 4th रूम इथे वरती आहे. सो आपण बघूया की या रूम मधून व्ह्यू काय दिसतोय ते. हो सगळेच रूम खूप मस्त आहेत. या रूमचा व्ह्यू बघूया. नाईस. इथून पूल दिसतोय आणि इकडचा हा एरिया दिसतोय मस्तपैकी. नाईस. सो कर्जत डायरीज असं या प्लेसचं नाव आहे. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. सो नक्की चेक करा आणि नक्की या प्लेसला व्हिजिट करा. खूप मस्त प्लेस आहे. 4 रूम्स आहेत, बऱ्यापैकी मोठे आहेत. फील एकदमच क्लासी आहे सगळ्या रूम्सचा. आणि तू काय बोलशील? जामच भारी. आता आपल्याला तिकडे खाली जाऊन मजा करायची. आपण त्याच्यासाठी आता सुरुवात करणार आहोत. कपडे वगैरे चेंज झालेले. आता डायरेक्ट पूल में जाने वाले हैं भाई. इधर से नहीं जाने का है. इधर से भी जा सकते हैं. नहीं थोड़ा ज्यादा ही ऊंचा है. आणि बाकी आनंदी chilling. मॅनेजर ज्याने ही ट्रिप पूर्ण प्लॅन केली आहे तो सध्या खाली चिल मारतोय. आनंद काय मजा नाही पिक्चर. ज्या माणसाने ही ट्रिप प्लॅन केली आहे त्याला कसं वाटतं इथे येऊन? हा
हा समोर बसलेला माणूस. भाई अभी 500 रुपये कॉन्ट्री बाकी है. इतना तारीफ करेगा तो मेरे को 500 दे दो. मस्तच वाटतंय ना. खाली गेला. वैभव खाली गेला. वाचवती बघ. अरे काय करते. आमच्या फार्म हाऊसमध्ये नवीन प्रकारचा भिजू आला आहे. घोडा आहे. तो कसा आहे फार्म हाऊस. एक नंबर मस्त. आणि पूल मध्ये इन्फिनिटी पूल आहे त्यामुळे असं फोटो काय भारी येतात माहितीये का. फोटोसाठी जे लोक इथे आलेले आहेत. और लास्ट तक पूरा वो सब 10 क्लासेस एक में ऐसा आना चाहिए. ओके 1 2 3 गो. झुकना नहीं है. शोल्डर नी शोल्डर बस. शोल्डर ये दो दे. चटनी हाँ चटनी दे. बटर आणि चटणी खातो. बेड घे आणि पास कर. आम्हाला खूप तिकडे कोणाला हवे बॉल. ठीक आहे. शीतलचे आहेत ना. सो इथे आहे खायचा एरिया जिथे आता थोडा नाश्ता वगैरे चालू आहे. हे कसे होते पोहे कसे होते आणि ऑमलेट का बाहेरचं ऑमलेट नाही हाय सिद्धेश. दोन डिब्बे. आणि इथे चाललंय फोटो सेशन बिकॉज आम्ही चाललोय आता घरी. इट्स द सेकंड डे. यू आर ऑल्सो वेलकम. अँड फोटोग्राफी एक्सपर्ट. लाव ना लाव ना. दोघांना हवं. स्टिकर अभी इसका स्टिकर बनेगा. संबट
स्टिकर बनव का स्टिकर. खरंच असं वाटतं की काहीतरी लावलं स्टिकर बट इट्स अ गॉगल. हाय गाइस, तो हम लोग अभी जा रहे हैं हमारे घर पे. ये देखो हमारे सैड फेसेस. गाइस चलो, हमारा पैसा खत्म हो गया है. पैसा खत्म हो गया है. चलो बाय बाय. कुछ टिप्पणी कैसा लगा? हॅपी बर्थडे ब्रो. हॅपी बर्थडे ब्रो. अँड डोंट प्रे ब्रदर्स. डोंट पे. कसं वाटतं काकाला? अरे यार व्लॉग चालू है, बीच में इसको गाड़ी खोलना है यार. कैसे यार, कैसे वायरल होंगे वीडियो? चल भाई. कैसा लग रहा है? बहुत बढ़िया भाई, बहुत मजा आया. सो भाई तोंडावर दाखव कसं. नको माझ्या नको. गाइस, हैप्पी बर्थडे टू मी. बी सेलिब्रेशन. हैप्पी बर्थडे. एक खाली लाव. अरे कसं बट राऊंड कानाला कानाला अरे कानाला. अरे नाही राहत ते. अरे पण मी पकडून ठेवलं असतं. नाही राहणार रे राव. HR किधर है? मुझे हरेसमेंट का केस डालना है. ये क्या कर रहे हैं सूरज के साथ? बर्थडे वाइब्स. तूने गलत किया. हे फोटो काढा बा आपल्याला. मी लगेच हात काढतो. सिद्ध लगेच फोटो. थांब 1 थांब 2 थांब ना. 1 खट कर 1 2 3 सोड. सो कर्जत डायरीज मधली आमची ही आउटिंग इथे संपते आणि सगळे आता ब्रेकफास्ट करून चालले घरी. आणि तुम्ही मध्ये रील पण केले ना मी एक रील पण केली ती इंस्टाग्रामच्या आमच्या पेजवरती जाऊन नक्की बघा ब्लॉगर जोडीच्या. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल या रिसॉर्टचे डिटेल्स हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब गाईज. बाय.